चातुर्मास म्हणजे काय? मानवाकडे कार्य दिले म्हणजे नेमकं आपण जे व्रत वगैरे करतो तेच आहे का ते? या काळात जास्तीत जास्त पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, पण त्याच्या मागे काही शास्त्र आहे का? आत्मबल, आपल्या आध्यात्मिकची शक्ती कमी होत आहे देवी देवतांच्या लहरी न मिळाल्यामुळं. आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा मनोलय होणं खूप आवश्यक आहे ना, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, की माझी ना श्रद्धा आहे, माझा भाव आहे, माझी भक्ती आहे. मग असे जे भक्त असतात ना, तेच अशा पद्धतीचं साधारणपणे व्रत करत असतात. करोडो रुपये असणारा सुद्धा व्यक्ती त्याच्याकडे मनशांती असेल असं आपण नाही सांगू शकत. आणि अगदी रोज ज्याला जेवणाची भ्रांत आहे त्याच्याकडे सुद्धा मनशांती असेल असं आपण नाही सांगू शकत. नमस्कार, मी ज्योती. प्रसार माध्यममध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता सर्वांना माहितीच आहे की हिंदू धर्मातील सर्वात पवित्र असा कालावधी म्हणजेच चातुर्मास सुरू होतोय आणि या कालावधीमध्ये पावित्र्य मानून जाणून सर्व हिंदू लोक आपापल्या परीनं व सण वार उत्सव व्रत आणि बरेच काही उपाय करत असतात, दानधर्म करत असतात. पण हे सर्व आपण का करतो किंवा सनातन शास्त्र याबद्दल नेमकं काय सांगतं हे जाणून घेण्यासाठी आज मी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे सौ मेघमाला जोशी, ज्या आहेत सनातन संस्थाच्या प्रवक्त्या किंवा सनातन साधिका, ज्यांचा 21 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. तर नमस्कार ताई. नमस्कार. स्वागत आहे आपलं प्रसार माध्यमच्या स्टुडिओमध्ये. आणि आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की नेमकं चातुर्मास म्हणजे काय, हो, तो कधीपासून सुरू होतो आणि ह्याची वैशिष्ट्ये काय आहेत? आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे मराठी पंचांग आहे तर हे सर्व अध्यात्मशास्त्रावर अवलंबून आहे आणि मूळतः हे सूर्याच्या वहनावर सुद्धा अवलंबून आहे. ओके. आता हा जो चातुर्मास, तर या शब्दामध्येच आपल्याला लक्षात येतं की हा साधारणपणे 4 महिन्याचा कालावधी आहे. बरोबर. मराठी महिन्यांनुसार जर का आपण बघितलं तर श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक असे 4 महिने यामध्ये गृहीत धरले जातात. साधारणपणे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत किंवा आषाढी पौर्णिमेपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंतचा जो हा कालावधी आहे तर तो 4 मासांचा आहे आणि त्यामुळे त्याला चातुर्मास असं म्हटलं जातं. आणि हा कालावधी त्यासाठीच प्राधान्याने मानला जातो की या दिवशी आपण म्हणतो की देवशयनी एकादशी आहे. आता देवशयनी एकादशी आहे म्हणजे काय, तर बोलीभाषेत सांगायचं झालं तर त्या दिवशी सर्व देवी देवता झोपतात असं म्हटलं जातं. मग देवशयनी एकादशीला सारखं सगळ्या देवी देवता झोपलेल्या आहेत, तर या पृथ्वीचा जो पालन पोषण उदरभरणाचा जो भार आहे तर तो कसा चालणार, तर तो कोण सांभाळणार, तर त्यासाठीच्या विविध देवतांचं कार्य या पुढच्या 4 महिन्यांमध्ये मनुष्याला सांगितलेलं आहे. आणि त्या निमित्ताने आपल्याकडून प्रत्येकाकडूनच योग्य त्या धार्मिक कृती व्हाव्यात, योग्य ते शास्त्र आपल्याकडून नियमन व्हावं आणि त्या अनुषंगाने आपलं जीवन सुकर व्हावं, असा या आपल्या अध्यात्मशास्त्राचा महत्त्वाचा सफल असा हेतू आहे असं आपण म्हणू शकतो. मग आता हे मानवाकडे कार्य दिले म्हणजे नेमकं आपण जे व्रत वगैरे करतो तेच आहे का ते? हो, म्हणजे आता जसं तुम्ही विचारलं की आपल्याला हा जो कालावधी आहे तो इतका महत्त्वाचा का आहे, तर आता आपण म्हणतो ना की सगळं कार्य जे आहे पृथ्वीचं तर सगळे देवी देवता वहन करतात, बरोबर आहे. मग आता समजा आपण म्हणतो की पालन पोषणाचं महत्त्वाचं कार्य भगवान श्री विष्णूंचं आहे आणि देवशयनी एकादशीला ते योगनिद्रा घेत असतात, योगनिद्रेला सुरुवात करतात. त्यांचं 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्यांची रात्र असं असतं साधारणपणे. तर त्यामुळे या कालावधीमध्ये आता तुम्ही जर का विचार केला तर 4 महिन्यांचा जो कालावधी आहे तर याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त व्रतस्थ राहून आपण स्वतःचं संरक्षण या कालावधीमध्ये करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग आपल्याला आता हे संरक्षण आहे हे कोणापासून करायचं आहे, की संरक्षण म्हणजे काय नेमकं? तर आता हे जे संरक्षण आपल्याला करायचं आहे तर ते कोणापासून करायचं आहे, तर आता म्हणतो आपण की हे जे पूर्वीचे जे 6 महिने आहेत तर देवी देवतांच्या विविध लहरी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये वहन करत असतात, कारण त्या जागृत अवस्थेत असतात. पण जेव्हा देवी देवता निद्रिस्त अवस्थेत जातात तेव्हा त्यांच्याकडून येणाऱ्या लहरींचं प्रमाण कमी होतं. आता आपण बघतो की प्रसारमाध्यमांच्याच लहरी आहेत ज्या डोळ्याला दिसत नाहीयेत
पण तुम्ही ते चॅनल ऑन केलं की तुम्हाला ते बरोबर ते चॅनल दिसणार. बरोबर. तसंच याचं पण आहे. आपण जेव्हा देवतांशी कनेक्ट होतो, देवतांसंदर्भात काहीतरी कृती करायला जातो, त्यावेळेला त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या व्यक्तीकडून ग्रहण केल्या जातात आणि मग त्याचं संरक्षण होतं, त्याच्या अवतीभोवती एक संरक्षण कवच राहतं. मग आता या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये काय होतं, तर रजतमात्मक लहरी, यमलहरी यांचं प्रमाण पृथ्वी तलावर येण्याचा जो भाग आहे तो अधिक वाढलेला असतो. का तर देवता निद्रिस्त अवस्थेत आहेत त्यामुळे. मग आता या येणाऱ्या लहरी तर येणारच आहेत पृथ्वीवर. मग ह्यापासून आपण आपलं रक्षण कसं करायचं, तर जास्तीत जास्त आपण आध्यात्मिक कृती योग्य पद्धतीने करून आपण स्वतःचं संरक्षण यामध्ये करू शकतो. हे जे आपण व्रत करतो ते कशा पद्धतीने केले पाहिजेत? हो, बरोबर आहे. मग आता आपण बघतो की 4 महिन्यांमध्ये संपूर्ण अशी सुंदर वेगवेगळ्या सणांची शृंखलाच आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे श्रावण महिन्यात तर संपूर्ण 4 सोमवार आहेत, 4 शुक्रवार आहेत, वेगवेगळ्या देवी देवतांची उपासना प्राधान्याने सांगितलेली आहे. तर श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. भाद्रपद महिन्यात गणपती आहे, अश्विन महिन्यामध्ये आपण नवरात्री करतो, कार्तिक महिन्यामध्ये पुन्हा कार्तिकेयांचं वर्चस्व असतं त्या महिन्यावर असं पण म्हणू शकतो. मग ह्या सगळ्या देवतांमुळे काय होतं, यांच्या उपासनेमुळे आपलं जे आत्मबल, आपलं आध्यात्मिक जी शक्ती कमी होत आहे देवी देवतांच्या लहरी न मिळाल्यामुळं, तर ती वाढण्यासाठी आपल्याला याची मदत होते. मग आता जर का आपण नैसर्गिकरित्या पण या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा की या दिवसांमध्ये कसं असतं, वातावरण संपूर्णपणे ढगाळ असतं. बरोबर आहे. आपण काहीही खा, अन्न पचन होत नाही. कारण का, तर सूर्यदेवतांची जी किरणं आहेत तर ती थेट पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाहीयेत ना ढगाळ वातावरणामुळे. आणि यामुळे जर का असं आपण ह्याच्या दृष्टीने विचार केला तर लक्षात कसं येतं, वेगवेगळ्या रोगांचं जे प्रादुर्भाव आहेत किंवा ते वाढण्याचं जे प्रमाण आहे तर ते पावसाळ्यामध्येच असतं ना. कारण आता आपण असं जेव्हा विचार करतो शास्त्रीय दृष्ट्या की ते आपण म्हणतो बरोबर आहे, आता पावसाळा सुरू झाला म्हणून हे सगळं सुरू झालं. पण जेव्हा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने आपण याचा विचार करतो तेव्हा हेच लक्षात येते की सूर्य म्हणजे काय आहे, तर तेज आहे ना, तेज आहे, एक बल आहे, एक शक्ती आहे. आणि सूर्याची किरण जेव्हा थेट पृथ्वी तलावर येतात, आपल्यापर्यंत पोहोचतात, तर त्या सगळ्या गोष्टींचा नायनाट होत असतो आपल्याही नकळत. आणि त्यामुळे आपली जे संपूर्ण प्रकृती आहे किंवा हा जो समतोल आहे पृथ्वीचा, हे राखण्याचं कार्य आपोआप होत असतं. मग आपण श्रावणापासून खरं तर नॉनव्हेज खात नाहीत किंवा कांदा लसूण पण वर्ज केला जातो. ह्याच्या मागे पण असंच काही कारण आहे? बरोबर आहे. म्हणजे बघा ना, तर तुम्ही इतर दिवसांमध्ये थोडंसं काहीतरी खा, जेव्हा प्रकृती किंवा आपला जो जठरअग्नी आहे तो एकदम प्रदीप्त असतो इतर कालावधीमध्ये. पण या कालावधीमध्ये जठरअग्नी किती मंद असतो. तुम्ही साधा वरण भात जरी खाल्ला तरी सुद्धा पोट किती भरलेलं वाटतं ना. कारण का, तर त्याच्या मागचं कारणच तेच आहे की ते जे तेज आहे, जे मिळत आहे, तर ते कमी झालेलं आहे. आणि म्हणून मग आता आपण काय करायला पाहिजे, तर आपली आध्यात्मिक शक्ती, आपली शारीरिक शक्ती, आपली मानसिक बल हे सगळं वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न करायचे म्हणजे काय, तर साहजिकच थोडंफार का होईना पण आपण अध्यात्म जगलो, अध्यात्मात वागलो तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. तुमच्या मते काय, कसा फायदा होतो, ह्याचं कसं काम करतं हे? म्हणजे आता पहिल्या ह्याच्यामध्ये आपण म्हटलं तर की वेगवेगळी व्रतं आपल्याला करायची आहेत. त्याच्यामध्ये कुठली व्रतं आहेत, तर तसं जर का आपण विचार केला तर बरीचशी व्रतं खाण्याच्या संदर्भात पण आहेत बघा. म्हणजे आता काही जण या महिला आहेत तर त्या काही वेगवेगळी व्रतं करतात. त्याच्यामध्ये आपलं पर्णं असतं ना, म्हणजे पान, केळीचं पान, केळीच्या पानावर जेवण करणं. आता हे अध्यात्मशास्त्रामध्ये तर सर्वश्रेष्ठ आहे. आणि आता आपण जर का शास्त्रीयाचा विचार केला तर आपण ते प्रूव्ह केलेलं आहे की केळीच्या पानावर जेवण करणं म्हणजे अमृता समानच आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर जेवण करणं, एक भुक्त राहणं, म्हणजे एकदाच जेवायचं, एक वेळेला काही खायचं नाही. श्रावण पूर्ण श्रावण महिनाभर किंवा 4 महिने पण, नुसतं श्रावणात पण नाही. तर काही लोक 4 महिने सुद्धा हे करतात. त्यानंतर काही जण आयाचित भोजन करतात. म्हणजे आता कोणाकडे तरी अचानक जाणं आणि ते देतील तेवढंच काय असेल ते खाणं आणि त्यावर दिवसभर राहणं. मग आता हे आजकालच्या काळामध्ये थोडंसं कठीण आहे, पण पूर्वी हे करायचं आणि लोकांना पण माहिती असायचं की असं लोक व्रत करतात. तर आपल्याकडे कोणी आलं तर त्यांची पण ती भावना असायची की चला माझ्याकडे कोणीतरी आलंय की चला माझ्याकडनं कोणी उपाशी जाऊ नये, असा त्यांचा पण भाव असायचा.
मग तो पण आहे. त्याच्यानंतर मिश्र भोजन पण काही जण करतात, एक वाडी भोजन करतात, म्हणजे एकदम सगळं वाढून घ्यायचं, पुन्हा काहीही घ्यायचं नाही, त्याच्यावरच जेवण करायचं. मिश्र भोजनामध्ये सगळे पदार्थ एकत्र करायचे आणि ते ग्रहण करायचे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची आवड निवड राहणार नाही. तुमचं कुठल्याही प्रकारचं जे मनोलय म्हणतो की नाही, जो अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणा किंवा आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये सुद्धा मनोलय होणं खूप आवश्यक आहे ना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये, तर आपण अनेक गोष्टींना तोंड देऊ शकतो. तर तो मनोलय करून घेण्याचं कार्य सुद्धा अध्यात्मशास्त्रातूनच होत असतं. यातून मानसिक शक्ती पण तुमची वाढली जाऊ शकते. ओके. पण ह्या सगळ्या खाण्याच्या वगैरे गोष्टी ह्या तर थोडं बहुत सायन्स आपण जाणत असतो, पण केस कापू नये, दाढी करू नये, या सगळ्या गोष्टी आपण का करत असतो या काळात? अगदी खूप छान प्रश्न आहे आणि मला वाटतं बरेच जण हे करतात सुद्धा अगदी नियमाने. अगदीच. मग याच्यामध्ये पण ना हाच भाग महत्वाचा आहे की माझी ना श्रद्धा आहे, माझा भाव आहे, माझी भक्ती आहे. मग असेच जे भक्त असतात ना तेच अशा पद्धतीचं साधारणपणे व्रत करत असतात. म्हणजे ह्याच्या मागे काही शास्त्र नाही. त्यात कसं आहे ना की आपण काय म्हणतो, जेव्हा आपण केश कर्तन करतो, म्हणजे पुरुषांच्या संदर्भामध्ये म्हणा किंवा महिलांच्या, तर तेव्हा कात्री आणि ते एकंदरीतच ते जे सगळी आयुध वापरली जातात त्यामधून केसांमध्ये आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं रजतम निर्माण होत असतं आणि ते रजतम वाढतं त्या कालावधीमध्ये. मग पूर्वीच्या काळी बघा, असं केश कर्तन करून आल्यानंतर थेट कधीच घरामध्ये प्रवेश नसायचा. पाठीमागच्या दाराला वेगळं पाणी ठेवलं जायचं, त्यानं सुचिरभूत होऊनच आत घरात प्रवेश केला जायचा. आता आजकालच्या जीवन पद्धतीमध्ये या अनेक गोष्टी खूप मागे पडलेल्या आहेत, पण आता कोरोना नंतर पुन्हा जगाला नव्याने हायजीनच्या गोष्टी समजतच आल्या आहेत आणि त्या किती अध्यात्माशी रिलेटेड आहेत हे तर आता आपण जाणतोच आहोत. म्हणजे का पूर्वीच्या लोकांनी ह्या सगळ्याची गुंफण घातलेली होती ना, हे इथे खूप शिकायला मिळतं. की तुम्हाला असं थेट सांगितलं की असं करू नका म्हटलं की ऐकत नाही ना माणूस, किंवा त्याच्या मागे मग खूप चिकित्सा केली जाते की का नाही करायचं, कशामुळे नाही करायचं. पण ते जर का थोडंसं अध्यात्माशी जोडलं की नको, आपल्याला सांगितलंय ना असं नाही करायचं, किंवा या देवतेला ते आवडत नाही, किंवा या देवतेमुळे आपल्यावर कृपा होते, तर तिचा मान राखण्यासाठी आपण हे नाही करायचे. जेव्हा असं आपण कनेक्ट करतो त्या अध्यात्माशी, तेव्हा त्या गोष्टी जास्त श्रद्धेने भक्तिपूर्वक केल्या जातात. बरोबर. आणि मग आपण सगळीकडूनच त्याचा जर का आपण अभ्यास केला तर लक्षात काय येतं की हे एकदम बरोबरच आहे आणि आवश्यक पण आहे. बरं, या 4 महिन्यांमध्ये म्हणे की दान पण बऱ्याच प्रकारे केलं जातं. लोक अन्नदान करतात जास्त करून. अजून कोणते असे दान आहे की त्याचं पुण्य या चातुर्मासात केल्यामुळे लागू शकतं? अगदी बरोबर. म्हणजे आता हिंदू धर्मशास्त्राचा जर का आपण विचार केला तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या मिळकतीचा 1/6 भाग हा अर्पण केला पाहिजे, दान केला पाहिजे, असं अध्यात्मशास्त्र सांगतं. पण तसं आपण करतो का? आपलं पैसा येण्याच्या आधीच आपलं बजेट ठरलेलं असतं किंवा तो कुठे जाणार आहे हे ठरलेलं असतं की नाही सांगा. मग हा भाग आहे ना, तर तो आपल्या समाजामध्ये किंवा आपल्यामध्ये तो व्यवस्थित रुजावा, पेरला जावा, याच्यासाठी आपल्याला ना दानाचं महत्त्व थोडंसं समजून घेऊन तशी जर का आपण कृती केली तर निश्चितच त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. म्हणजे आता आपण काय सांगतो की आपल्या मिळकतीचा 1/6 भाग आपण अर्पण तर केला पाहिजे, पण तो कोणाला केला पाहिजे? जे योग्य पद्धतीने कार्य करत आहेत. आता आपण बघतो की समाजामध्ये आज वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवणुकीचे प्रकार खूप लक्षात येतात. त्यामुळे लोकांना लक्षात येत नाही की नेमकं आपण हे दानधर्म कुठे करावं. तर योग्य पद्धतीने कार्य करणाऱ्या विविध सेवाभावी संस्था आहेत, तर अशा संस्थांना आपण हे दान निश्चितच करू शकतो. त्याबरोबरच अन्नदान, आपण जसं मागच्या पॉडकास्टमध्ये पण आपण बघितलं की अन्नदानासारखं सर्वश्रेष्ठ दान कुठलंच नाही आहे, तर अन्नदान पण आपण करायला हवं. जर आपल्याला शक्य नाही आहे अन्नदान करणं तर आपण धान्य असतात विविध, तर आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपण धान्य अर्पण करू शकतो. विविध देवस्थानं आहेत की जे व्यवस्थित आपला कार्यभार चालवतात. त्या देवस्थानांमध्ये बरेच जण पाणपोई लावतात बघा, वेगवेगळ्या प्रसादाची सोय करतात, भक्तांसाठी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची अन्नछत्र चालवली जातात. अशा प्रकारे खिचडी पण आपल्या म्हणजे कोल्हापुरात तर तो भाग खूपच छान आहे की बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे आपले स्वतंत्र लावून ते वाटप करत असतात. म्हणजे त्याच्या मागे ना माणसाला देणं शिकवणं हा महत्वाचा भाग आहे.
आता तुम्ही लहान मुलांमध्ये सुद्धा बघा, त्याला जोपर्यंत आपण शेअरिंगची सवय लावणार नाही तोपर्यंत तो शेअरिंग नाही करणार. पण शेअरिंग करणं किती आनंददायी आहे हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो पण स्वतःहून त्या गोष्टी शेअरिंग करायला लागतो. मग हे जे गुण आहेत, हे जे आपल्यावर केलेले संस्कार आहेत, तर ते हे अगदी या लहान वयापासूनच आहेत. आणि मग तोच भाग पुढे जाऊन तो आपल्या हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा प्रतिनिधी असणार आहे आणि तो ती कृती योग्य पद्धतीने करणार आहे. म्हणून हे जे संस्कार आहेत ना, ते आपल्या घरापासूनच आपण सुरू करायला पाहिजे. म्हणजे ते डायरेक्ट तुम्ही उठून कोणाला तरी दान देताय आणि मग तुम्हाला छान वाटतंय असं नाही असू शकत. तर ती सुरुवात आहे ना, तर ती आपण आपल्या घरापासूनच करणं आवश्यक आहे. आता आपण पाहिलं की नॉनव्हेज वगैरे खाऊ नये किंवा कांदा लसूण खाऊ नये असं जसं म्हटलं, पण या काळात जास्तीत जास्त पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. मग त्याच्या मागं काही शास्त्र आहे का, किंवा काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे? हो, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा. म्हणजे आता मगाशी आपण बोलताना ज्याप्रमाणे म्हणालो किंवा उल्लेख केला की वातावरण प्रचंड ढगाळ असतं, पावसाचे दिवस सुरू असतात आणि मुळातच आपला जठराग्नी मंद पण असतो. पण ह्याचा सुद्धा विचार आपल्या पूर्वजांनी इतका सुंदर करून ठेवलेला आहे. त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या काळामध्ये जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की मांस, मच्छी, नॉनव्हेज हे सगळं आपण वर्ज्य करायला पाहिजे. त्याच्यानंतर पांढरे पावटे आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात ज्या, तर त्या पण आपण टाळायला पाहिजे. मसूर आहे, मांस आहे, तर हे आपण टाळलं पाहिजे. तर ते पचनाला वेळ लागतो, कालावधी घेतं. या कालावधीमध्ये जास्तीत जास्त सात्विक आहार घेण्यावर आपण भर दिला पाहिजे. जसं तुम्ही आता म्हणालात की पुरणपोळीचा नैवेद्य बऱ्याच प्रमाणामध्ये या कालावधीत केला जातो. तर तुम्ही जर का पोट जड होतं, म्हणजे थोड्या कालावधीसाठी पोट जड जरी राहिलं तरी पचनासाठी जी आवश्यक शक्ती आहे, ऊर्जा आहे, तर ती त्या कालावधीमध्ये उपलब्ध होते आणि त्याचा एक योग्य सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर होतो. आणि त्यामुळे काय होतं, ते जे आपण अन्न ग्रहण करत आहोत तर त्याच्यातून आपल्याला शक्ती मिळण्याचं कार्य होतं. तुम्ही जर का आपल्या ताटाचा विचार केला डावा उजवा असं, तर पातळ भाजी, फोडीची भाजी, आमटी, कढी, वरण भात, साधा भात, मसाले भात, पुरणपोळी, त्यानंतर डाव्या बाजूला गेलं तर कोशिंबीर, चटणी, लोणचं, लिंबू, पापड, भजी जे काही आहे ते, आणि पुरणपोळी, सांज्याची पोळी, साधी पोळी असं. पण हे जर का अन्न तुम्ही खाल्लं ना तर तुम्हाला फार शारीरिक त्रास होणार नाही. हे सहज पचन होणारं अन्न आहे. जर तुम्ही दिवसभर उपवास केलाय आणि व्यवस्थित प्रमाणबद्ध तुम्ही हा आहार घेतला तर ते सगळं अन्न आपल्या शरीरामध्ये ग्रहण केलं जातं. त्यातून जे अंश निघतो ना तो प्राधान्याने आपल्या शरीरामध्ये ग्रहण केला जातो. मग तुम्ही जर का असं जड अन्न खाल्लं की ते पचायला 6-6 दिवस 7-7 दिवस लागत आहेत, तर तुम्ही मला सांगा तुमचं स्वास्थ्य आणि आरोग्य कसं चांगलं राहील? या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण सात्विक जे वस्तू म्हणतो, तूप आहे चांगलं, दूध, दही, तूप यावर आपण भर दिला पाहिजे. त्यानंतर चांगल्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजे. पालेभाज्या आहेत तर पालेभाज्यांचं पण नैवेद्य देवतांना अर्पण केला जातो. पण आपण कसं पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळे अगदी सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की कटाक्षाने व्यवस्थित निवडूनच त्या भाज्या आपण निवडूनच त्या खायला हव्यात. त्यानंतर फोडीच्या भाज्या आहेत की ज्या पचनासाठी हलक्या आहेत, तर ह्या सुद्धा आपण खाल्ल्या की त्याचा पण आपल्या शरीरावर चांगला उपाय होतो. आणि महत्त्वाचं काय आहे ना सगळ्यात, की हे सगळं आपल्याला का करायचं आहे, तर माझी शरीर प्रकृती जर चांगली राहिली तर मी काहीतरी गोष्टी करू शकणार. तर मी माझं आर्थिक बघणार, तर मी माझं व्यावहारिक बघणार, तर मी माझं आध्यात्मिक बघणार. माझं हे जे शरीर आहे ना हे माध्यम आहे हे सगळं साध्य करण्यासाठी. आणि हे चांगलं राहणं आणि हे या दिवसांमध्येही चांगलं ठेवणं ही जी माझी नैतिक जबाबदारी आहे, तर ह्याच्यासाठी हे सगळेजण आपल्याला मदत करत असतात. तुम्हाला काय वाटते की ह्या 4 महिन्यांमध्ये प्रेक्षकांनी जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? अगदी छान. म्हणजे खूप महत्त्वाचा प्रश्न असं वाटला हा. कारण कसं आहे ना की आपल्याला माहिती आहे की मला काय हवं आहे, काय पाहिजे आहे. प्रत्येकजण त्यासाठी धावपळ करत असतो, सकाळी उठल्यापासून त्यासाठी मेहनत करत असतो. पण मनशांती असते ना तर ती मिळवण्यासाठी ना थोडं तरी आपण अध्यात्म करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे आज करोडो रुपये आहेत आणि मी काय आनंदाने जगू शकतो, पण करोडो रुपये असणारा सुद्धा व्यक्ती त्याच्याकडे मनशांती असेल असं आपण नाही सांगू शकत. आणि अगदी रोज ज्याला जेवणाची भ्रांत आहे त्याच्याकडे सुद्धा मनशांती असेल असं आपण नाही सांगू शकत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे ना की प्रत्येकाने थोडं तरी अध्यात्म जगलं पाहिजे. म्हणजे सकाळी उठून किमान शुचिर्भूत झाल्यानंतर देवाला नमस्कार करणे,
आपल्या कुलदेवतेचं थोड्या वेळ तरी बसून शांतपणे नामस्मरण करणे, आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आठवड्यामध्ये एखादा तरी उपवास आपण निश्चितच करू शकतो. नक्कीच. 4 महिन्याचं राहू दे, पुढे आपल्याला वाटलं की आपला स्टॅमिना वाढलाय, आपण अजून चांगल्या पद्धतीने या गोष्टी करू शकतो, तर पुढचाही भाग आपण करू शकतो. बरं. त्याचबरोबर आताच्या काळाला अनुसरून श्री गुरुदेव दत्तांचं नामस्मरण पण आपण करायला पाहिजे. नामस्मरणाने आपलं आत्मिक बळ वाढायला मदत होते. मग काय होतं, काही जणांची शारीरिक क्षमता अल्प असते, त्यात वातावरणाची भर पडते आणि त्यामुळे आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागतं आणि मनोबल कमी होतं. आजकाल मग त्याला म्हणतात बघा की खूपच काहीतरी त्याच्या मागे लागलेलं आहे, सारखा आजारीच असतो. मग तिथे सुद्धा जेव्हा आपण आपलं आध्यात्मिक बळ वाढवू ना, तर तिथे सुद्धा त्या गोष्टींना तोंड देण्यासाठी आपल्याला ती एक शक्ती मिळत असते. त्यासाठी मी या माध्यमातून निश्चितच सगळ्यांना हे सांगू इच्छिते की आपण या 4 मासांचा उपयोग स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आणि स्वतःला ईश्वराशी जोडण्यासाठी निश्चितच करून घेऊया. धन्यवाद मॅडम. अध्यात्माशी रिलेटेड तुम्हाला अजून अशी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.